तर राज्यात महापालिका निवडणुकांचा धूमधडाका सध्या सुरू आहे। वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आहेत आणि नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य सुद्धा आहेत। या मुद्द्यांबद्दल, नेत्यांबद्दल, राजकारणाबद्दल सामान्यांना काय वाटतंय ते आम्ही जाणून घेतलंय। बघूयात मुद्द्याचं बोला। ऐतिहासिक परंपरा आणि राजकारणाचा संगम असलेलं ठाणे शहर। मुद्द्याचं बोला या विशेष भागात आज मी आलेले आहे महत्त्वाचा मुद्दा घेऊन ठाणे शहरात। गेल्या अनेक वर्षापासून आनंद दिघेंच्या काळांपासून शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे। एका हाती सत्ता मिळवा शिवसेनेनं अनेकदा ठाणे महापालिकेवर भडकवा फडकवलाय। मात्र काळ बदलला, राजकारणाची समीकरणं बदलली। मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले, म्हणजे तेव्हा शिवसेना एका संध होती। तर अलीकडे नमो भारत नमो ठाणेच्या बॅनरबाजीमधून भाजपनंही ठाण्यावर आपला दावा ठसठसीतपणे मांडलाय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यात सध्या शिवसेना 87 जागांवर लढणार आहे, तर भाजपा 40 जागांवर लढणार आहे। त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही मोठ्या भावासारखी ठाण्यात असणार आहे। मात्र ठाणेकरांचे प्रश्न जैसे तेच आहेत की काय, की काही बदल झालाय किंवा त्यांना ठाणेकरांना आता काय बदल हवा, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत ठाणेकरांशी। ठाण्यातलाच रिक्षा चालक आपल्याला मुख्यमंत्री झालेला पाहायला मिळालं, तर त्याच रिक्षा चालकांशी आपण बातचीत करणार आहोत आणि रिक्षा चालकांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या काय भावना आहेत। दादा, 15 तारखेला मतदान होणार आहे, कोणाला मतदान देणार? एकनाथ शिंदे। का बरं? कारण आमचे रिक्षा चालवत होते, त्यामुळे आम्हाला खूप त्यांनी मदत केलेलं आहे। कारण आमच्यात वागळे ते सगळ्यांनी म्हणजे कसं शिंदे साहेबांनी भरपूर कामं केलेत, म्हणून आम्ही शिंदे साहेबाला वोटिंग देणार। मुलांना घ्यायला आलात का शाळेत? हो हो 15 तारखेला मतदान होणार आहे, कुणाला मत देणार? एकनाथ शिंदे। का? हा, त्यांनी काम केलंय भरपूर, खूप चांगलं म्हणून। तर आता मी उभी आहे प्रसिद्ध टेमी नाक्यातला चिंतामणी चौकात, लोकांशी चर्चा करतोय, जाणून घेतोय काय नेमका ठाणेकरांचा कौल आहे। दादा, 15 तारखेला मतदान आहे, कुणाला मतदान करणार? जो काम करेन त्याला। बरं, एकनाथ शिंदे भाजप की ठाकरे बंधू? एकनाथ शिंदे आणि भाजप, म्हणजे महायुतीला मतदान करणार। खरी शिवसेना कोणाची हो? आहे ठाकरेंचीच आहे, पण कुठल्या ठाकरेंची? बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरे। मत तुम्ही एकनाथ शिंदेना कसं देणार? नाही, आता धनुष्यबाद त्यांच्याकडे गेलाय ना, म्हणून। मत चिन्हावर देतात की विजनवर? नाही, आता चिन्हावरच सगळं। निवडणुकीत एक अजब ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला। मतदान होण्याआधी, निकाल लागण्याआधी बिनविरोध काही ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले, तर त्यांच्याच एका नगरसेवकाच्या वॉर्डातला एक दादा आपल्या सोबत आहे। दादा, तुमच्या वॉर्डात बिनविरोध नगरसेवक निवडून आला म्हणे? हो, आमची मॅडम एकता भोईर मॅडम। कसं काय हो बिनविरोध अचानक मध्येच कधीतरी? आता म्हणजे कसं समोर कोण अपक्ष कोण नसेल म्हणून विरोध निवडून आलेत। पण हा ट्रेंड आता महाराष्ट्रात येतोय, तुम्हाला कसं वाटतंय? मतदान झालं नाही, निकाल लागले नाहीत, कसं काय बिनविरोध निवडून आलं? आता कसं माहिती आहे का, 15-15 वर्ष जे एकाच वार्डामध्ये काम करतात, त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं कामच एवढं चांगलं आहे, त्यांच्या विरोधामध्ये कोण होतच नाही। तर एक ठाण्यात आहे ना महिला रिक्षा चालक मला भेटलेला आहे। नेमकं कसा त्यांचा हा प्रवास आहे, कसं दिवसभर ते काम करतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, आज तुम्ही रिक्षा चालक आहे, तेही महिला, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। कुणामुळे झालंय साध्य? राजेश मोरे दादा। बरं, म्हणजे शिवसेना। हा, आता 15 तारखेला मतदान आहे, कुणाला मतदान करणार? दादालाच। ही रिक्षा हे असं सगळं त्यांनीच दिलंय का शिवसेनेने? हो हो। महिलांसाठी काय काय? हा, काही स्कीम मध्ये दिले आम्हाला, ट्रेनिंग वगैरे फ्री मध्ये, लायसन बिसन सर्व त्याच्यामध्येच दिले आम्हाला। तुमच्यासोबत किती मैत्रिणी रिक्षा चालवतात? खूप आहेत, भरपूर आहेत, तरी पण 200च्या वरती पण आहेत, 200 असतीलच। 15 तारखेला कुणाला मतदान करणार? शिवसेना। पण लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला कोण देतो, काय वाटतं? शिंदेबाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण देतात ना, देत असेल त्यांच्या एरियात। आपल्या एरियात शिंदेबाई आहेत ना। म्हणजे जसं आपण ऐकतो, जसं आपण बोलतो की साहेब बोलतील ते आणि साहेब बोलतील तसं, म्हणजे शिंदेबाई त्या ताई म्हणाल्या तशा पद्धतीचं राजकारण ठाण्यात असल्याचं पाहायला मिळतं। तुम्ही बसलात ठाण्यात, एकनाथ शिंदे नाव लागतं का? लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मतदान कोणाला करणार आहे? आपल्या लाडके भावात कुठला लाडका भाऊ? 3 आहेत तुमचे लाडके भाऊ, आपले शिंदे भाई आहेत, अजित दादा आहेत आणि देवा भाऊ। कुठला भावाला? आता कोणता भाव येत होतो? या निवडणुकीत एक वेगळा नवा ट्रेंड महाराष्ट्रात पाहायला मिळाला, बिनविरोध नगरसेवक निवडून आले। नाही, ॲक्च्युली लोकशाहीच्या खिलाफ आहे ॲक्च्युली।
निवडणूक म्हटलं की लोकशाहीला निवडणूक असलीच पाहिजे. अपक्षाचे झेंडे तुम्ही रिक्षावर लावलेत आणि लोक म्हणतायत एकनाथ शिंदेना मत करणार, काय होणार? काय होणार बघा आता, ते पब्लिक आहे, पब्लिक कुणाला वोट देते आता. जवळपास 6 ते 7 बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत. अपक्ष उमेदवार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उभे आहेत. त्याचं मराठी येतं का? मुझे बताओ, आप किसको वोट करेंगे? शिवसेना को. क्या किया है, मतलब नगरसेवक वार्ड में आपके काम करते हैं? हाँ करते हैं ना मैडम, करते हैं. अभी जो मराठी का मुद्दा छिड़ा था, कैसे देखते हैं आप उसको? अभी उस बारे में तो इतना नॉलेज नहीं है और इतनी मालूमात भी नहीं है. अभी तक हमारे साथ कुछ नहीं हुआ. लेकिन इतना तो चाहते हैं कि मराठी आनी चाहिए. हाँ आना चाहिए ना. आती है मराठी, हमको भी आती है ना. 15 तारखेला 15 तारखेला सगळ्यांनी सगळ्यांनी मतदान करा. मतदान करा. मावशी रामफळ आहे ना, आला का बाजारात हे विकायला? विकलेले आहेत का? कच्चे कसे किलो आहेत? 200 रुपये किलो, एवढे महाग. लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटतात, त्यात 200चं हे भेटलं तर नाही भेटत. मग आता आले का तुमच्याकडे मत मागायला? आमच्याकडे या ना माझ्या दांडूकचे दांडूक. दांडकाने मारणार का तुम्ही? लोकांना दांडकाने मारणार? सरपंचाला बोलल्या, सरपंचाला बोलल्या दांडूक घेऊन आता त्याला मत द्यायचा. मरत नाही मेले, मी मत पण उडून टाकली. ते रोजी बोलतात विकास कामं झाली आहेत. कामं विमा कोण काय काही कोण लक्ष देते. व बाजारात मच्छी विकतो आम्ही, बाजाराची दशा बघता कशी आहे मच्छी मार्केटात. दिघे साहेबांनंतर, बाळासाहेब ठाकरेंनंतर हे जे काही हल्ली आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, काय वाटतं हो मावशी? काय माहिती, ते उगच काय बोलत राहतात सगळे. कोणी काही बोलतात, तो त्यांच्याबद्दल बोलेले यांच्याबद्दल बोलणार, कोणी काही बोलतात, त्याला अर्थ नाही ना. नंतर एकत्र येतात, मग त्याला अर्थ काय? आयटीत बसलात, आयटीत बसलात, आयटीत बसलात म्हटलं. हा, मतदान करणार आहे का? मतदान करणार का नाही करणार, कुणाला करणार? कोणाला हे सांगता येत नाही, प्रायव्हसी आहे. बरं, ते युती बिटीचे आपल्याला काय करायचं नाही. शिंदे इज अ गुड मॅन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात आपण होतो. लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. कोणी म्हटलंय एकनाथ शिंदे इज अ गुड मॅन, तर कोणी आनंद दिघे साहेबांच्या आठवणी इथं सांगितलेल्या आहे. तर साहेब म्हणतील ते आणि साहेब म्हणतील तसं, अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे.